कष्ट हरो ज्ञान दो भगवन, ओम पसीनाव मेरी तार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, ओम पसीनाव मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है श्री राधे। बसा कर तेरी मूर्ति उतारूं मैं गिरधर तेरी आरती। हरि बोल। तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु सागर तेरी मूर्ति उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रारम सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवामि सहितं नमामि। कर्पूरनीराजनं धूपं दीपं समर्पयामि। पाणी फिरवा। हरिं लोटांगन वंदीन चरणं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बाल कृष्ण भगवान की सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गजाननं भूतगणाधिसेवितम् अभीष्टसिंहबलचारुभक्षम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं वेदा धान्यान्धकारावहम्। हस्ते स्फटिकमालिकां व्यति पद्मासने संस्थिताम्। वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की मां। जो सत बार पाठ कर को
नमः परममंगल वासुदेवाय शान्ताय यदुनाम्पते नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पदये नमः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजयोर्भूति ध्रुवा निधिर्मतिर्मम अहो भाग्यमहं भाग्य नन्दगोपवर्जकसा यन्मित्र परमानन्दम् पूर्णब्रह्म सनातनम् वसुदेवसुतं देवं कंसजानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लक्ष्मीकलत्रं ललिताब्जनेत्रं मुनीन्द्रभक्तं पुरोहितमित्रं कारुण्यपात्रं रमणीयगात्रं वन्दे पवित्रं वसुदेवपुत्रं भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवे नातस्तन्नो यत प्रभो सच्चिदानन्दरूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं तं नमामि हरिं वरम् राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद
राधे 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 जपले बंदे राधे 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 राम राधे 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 गोवर्धन गिरधर लाल की जय राधा रानी सरकार की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वसंत विश्वमाऊली विश्वगुरु श्री ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादाने चिरंजीव ठेव मागे मागे ठेव. चिरंजीव सागर आणि चिरंजीव सौ कांक्षिणी हर्षदा या उभयतांच्या शुभ विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. गंगा भागीरथी रेवाबाई शेबाबाई गोकुळ चौधरी आमचे आबासाहेब ज्ञानेश्वर गोकुळ चौधरी सौभाग्यवती बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी समस्त चौधरी परिवार आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मित्र परिवार गावातील सर्व ग्रामस्थ महिला माता बालगोपाल तरुण मित्रमंडळ आणि विशेष करून समस्त भजनी मंडळ या सर्वांच्या अनमोल अशा सहकार्यातून आणि उपस्थितीमध्ये गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संपन्न होत आहे आणि आजचा आपला हा कथेचा 3रा दिवस आपण प्रारंभ करत आहोत. लगीन घाई म्हटलं की खूप धावपळ असते, खूप गडबड असते. जेवढी कथेला धावपळ आहे तेवढीच लगन घाईला सुद्धा धावपळ आहे. प्रत्येकाची व्यवस्थापन, प्रत्येकाचं मन धरणं, प्रत्येकाचं संगोपन करणं, कुणाचं मन दुखवेल याची काळजी घेणं. आणि गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी हळूहळू सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयऱ्यांची ये जा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आबासाहेबांच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण काल कथेमध्ये बघितलं दुसऱ्याची वस्तू वापरल्याने मनुष्य संस्कार बाधित होत असतो. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला कौरव हारणार, कौरवांचा पराजय होणार हे जेव्हा कौरवांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला दुर्योधनाचे काही मित्र अपयश पचवण्याकरता तयार नव्हते. मित्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. त्यावेळेला आपल्या मित्राला चांगलं वाटावं, सुख मिळावं याच्याकरता अश्वत्थाम्यानं निर्णय घेतला की
पांडवांचा वध करायचा. आणि मग रात्रीच्या वेळेला शयनगृहामध्ये अश्वत्थाम्यानं प्रवेश केला. तर पांढरी शुभ्र वस्त्र अंगावर ओढलेली आहेत. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. आणि अश्वत्थाम्यानं प्रवेश केला. आणि अश्वत्थाम्यानं पाहिलं की पांडव आहेत. आणि त्यावेळेला अश्वत्थाम्यानं सपासप पांडव समजून वार केला, शिरच्छेद. आणि काही काहीनं ती पाचही मुंडकं उचलली आणि राजा धृतराष्ट्राकडे गेले. आणि राजाला सांगितलं, ए राजा, अरे मी पांडवांचा वध केलाय. असं म्हटल्यावर थोडस धृतराष्ट्राला थोडस समाधानही वाटलं. अरे पण पांडवांचा वध करणं एवढं सोपं नाही आहे. मला बघू दे. ती पांडवांची शिर आहेत. धृतराष्ट्र हा आंधळा होता, दृष्टीहीन होता. त्यावेळेला ती पाचही शिर अश्वत्थाम्यानं धृतराष्ट्राच्या समोर धरली. आणि धृतराष्ट्राने आपली दोन्ही हात पुढे केली आणि त्या मुकुटावरून चेहऱ्यावरून फिरवली. त्याला स्पर्श ज्ञानानं जाणवलं, हे अश्वत्थाम्या, ही पांडवांची शिर नाही, अरे ही माझ्या वंशाची शिर आहे, पांडवांच्या लेकराची शिर आहे. आणि म्हणून तो आतिताईपणा केलाय. तुला आता माफी नाही. त्यावेळेला ही बातमी दुर्योधनाला कळाली. दुर्योधनाला सुद्धा वाईट वाटलं. आणि म्हणून आपल्या पाठीमागं आता कोणीच नाही हे जेव्हा अश्वत्थाम्याला कळालं, त्यावेळेला अश्वत्थाम्या हा वायू वेगानं जिकडे जमीन मिळेल तिकडे पळायला लागला, जिकडे वाट मिळेल तिकडे पळायला लागला. आणि इकडे अर्जुनानं शपथ घेतली, द्रौपदीला वचन दिलं, जोपर्यंत माझ्या लेकरांची, पांडवांच्या लेकरांची शिर छाटणारा अश्वत्थाम्याचं शिर तुझ्या पायाजवळ आणून ठेवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार. असं म्हटल्यावर अर्जुनानं सांगितलं, कृष्णा, अरे रथ जुंप. आणि कृष्णानं रथ जुंपला. अर्जुन स्वार झाला आणि अश्वत्थाम्याच्या पाठीमागे रथ पळू लागला. अश्वत्थामा पुढे, अर्जुन मागे. तेवढे हा मध्ये अश्वत्थाम्यानं आपला बचाव करण्याकरता ब्रह्मास्त्र सोडलं. आणि त्या ब्रह्मास्त्राच्या ज्वाळा शेवटचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. त्या उत्तरेच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या गर्भ शिशूला त्या पळू लागल्या. आणि त्यावेळेला त्या शिशूने विचारलं, आई, मला चटके बसताय. त्यावेळी त्यानं सांगितलं की अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, त्यामुळे तुला चटके बसताय. पण काही वेळाने ती चटकी शांत झाली. आणि शांत झाल्यानंतर पुन्हा त्या उत्तरेच्या गर्भातल्या शिशूने विचारलं, आई, हे आई, हे आई, अगं मला ज्या ज्वाळा वेदना देत होत्या, चटके देत होत्या, त्या वेदना कोणी शांत केल्या? या जगामध्ये सुख देणारा सुद्धा भगवंतच आहे आणि दुःख देणारा सुद्धा भगवंत आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख आणि दुःख देणारा तो परमात्मा आहे. मग तो सुखही देतो, दुःखही देतो ना. पण त्या परमात्म्याचं भजन करा. आणि म्हणून त्या उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षितच भजन करायला लागला. श्रीकृष्ण गोविंद
गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल 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 श्री कृष्ण गोविंद 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 गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद 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 गोविंद श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण आणि अशा प्रकाराने उत्तरेच्या गर्भामध्येच राजा परीक्षितीनं भगवंताचं चिंतन केलं. आपण सुद्धा परमार्थ करत असताना आईच्या गर्भापासून करावं. आईच्या गर्भापासून जो परमार्थ करतो, भगवंत भजन करतो, त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःखाची वाटत नाही, कधीच नाही महाराज. म्हणून परमार्थ हा रक्तात असावा. आम्ही केव्हा परमार्थ करतो? आमच्या पार गौऱ्या मसनात जातात. कुठं जातात? मसनात. हा, तेव्हा आम्ही परमार्थाला लागतो. हा? परमार्थ आईच्या गर्भापासून केला पाहिजे. त्या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही म्हणजे मी भाग्यवान आहे की मला आईच्या गर्भामध्ये असल्यापासून पंढरपुराची आणि निवृत्तीनाथाची पायवारी घडते. दादा, मग आईच्या गर्भामध्ये असताना जर पंढरपूरची वारी घडते आणि जर निवृत्तीनाथाची पायवारी घडते, तर मला सांगा आपल्या जीवनामध्ये कधी दुःख येणार आहे महाराज? आणि आलंय दुःख तर निवारण झाल्याशिवाय राहणार.
आता आपल्यावर दुःख येतं, संकट येतं, पण निवारण होत नाही. का होत नाही? आपल्याकडे ते बॅलेन्स नाही. बॅलेन्स पाहिजे माणसाकडे, भक्तीचा, भजनाचा, भगवत चिंतनाचा, नामसंकीर्तनाचा. म्हणून आईच्या गर्भापासून भगवंताचं भजन केलं पाहिजे. बघा, आईच्या गर्भामध्ये, उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षितीनं देवाचं भजन चालू केलं. शेवट सुद्धा त्यांना देव भेटला. दादा, शेवट तो भला बहु गोड झाला. म्हणजे आयुष्य आहे ना, हे फार मोलाचं आहे दादा. हे मोलाचं आयुष्य पूर्व पुण्याने मिळत असतं. मी काल सांगितलं ना, पूर्व पुण्याशिवाय भजन घडत नाही, परमार्थ घडत नाही, संत सेवा घडत नाही, साधू सेवा घडत नाही, धर्म कारण घडत नाही महाराज. म्हणून पूर्व पुण्य असावी लागते. तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात एका ठिकाणी, मोलाचे आयुष, मोलाचे आयुष वेचोनिया जाय, ओ वेचोनिया जाय. मोलाचे आयुष, मोलाचे आयुष वेचोनिया जाय, अनमोल आहे माझं शरीर. पण या अनमोल शरीराची माणसाला किंमत राहिली. बोलू नाही तसं बोलतो, उमरटासारखं जीवन जगतो. आईची किंमत नाही, बापाची किंमत नाही. अरे आपल्या बापाने आपल्याकरता कष्ट केले, आडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, म्हणून आपल्याला हे सोन्याचे दिवस आले दादा. आणि आपण त्याच्या ऋणातून मुक्त होण्यापेक्षा, त्याच्या ऋणातून उतराई होण्यापेक्षा, अरे आपण त्याच्या उलट जीवन जगतो. अरे किती कमवलं, किती मिळवलं, जा. ज्याने आई बापाची अवज्ञा केली, साधू संतांची अवज्ञा केली, त्याला कधीच सुखानं पोटभर खायला भेटणार नाही. म्हणून आई वडिलांची किंमत ठेवा दादा. पण नाही दादा, हे मोलाचं आयुष्य आहे, हे वेचून जायचं आहे आपल्याला. मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. हे जे आयुष्य मिळालंय ना आपल्याला, हे पूर्व पुण्याईने मिळालंय. काहीतरी तुमच्या वाड वडिलांची पूर्व पुण्याई आहे. म्हणून तुम्हाला हे शरीर मिळालंय, तुम्हाला हा देह मिळालाय. हा देह उन्मत्तपणाने घालवू नका. साधू संतांची सेवा करा आणि भगवंताचं भजन करा. म्हणून भगवंताचं भजन करण्याकरता अरे आपल्या रक्तामध्ये परमार्थ असावा लागतो. पाहते पांडव अखंड वनवासी, राहायला घर नव्हतं. 5 पांडव भिक्षा मागत होते महाराज. दुर्योधनानं काही दिलं नाही त्याला. कृष्णानं शिष्टाई केली, नाही ऐकलं. ऐकलं नाही दादा.
उलट सांगितलं सुईच्या नाक्यावर महावेल अरे एवढं सुद्धा देणार नाही आणि पाहिजे असेल तर युद्ध करावं लागेल. म्हणून कौरव पांडवांचं युद्ध चालू. युद्धानं क्लेशानं घरातल्या वादग्रस्त भांडणानं काहीच फायदा होत नाही. ते घर लयाला जात असतं नीट लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं मी किती पती पत्नीचं भांडण होऊ द्या. सकाळी झालेलं भांडण संध्याकाळी पती पत्नीनं एकत्र जेवलं पाहिजे. फार गोड आहे महाराज. म्हणून रक्तामध्ये परमार्थ असावं लागता. मग वातावरण कसं असू द्या कशी अवस्था असू द्या ठेवी द्या अनंत अरे तैसीची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आहे त्या परिस्थितीमध्ये राहा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. फार सुंदर. म्हणून पांडवांच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं महाराज. एवढं दुःख. तसं दुःख आपल्याला जर मिळालं ना तर आपण देवाला शिव्या देऊ दादा. आपण साधू संतांच्या विचाराची प्रतारणा करू दादा. पण पांडवांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं. अखंड वनवास भोगला महाराज. काही म्हणतात 14 वर्षाचा वनवास होता पांडवांना. नाही अखंड वनवास होता. 14 वर्षाचा अज्ञातवास होता. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामरायाला होता. 14 वर्ष पांडव अज्ञातवासामध्ये राहिले. पण महाराज एवढंही दुःख भोगत असताना त्या पांडवांनी कधी देवाची कास सोडली नाही. देवाची कास कधी सोडू नका. तुझी कास देवान सोडी मी. फार गोड आहे. तू का म्हणे झालो दास मोकळा. मी मोकळा झालोय उदास झालोय. त्या परमात्म्याची कास मी सोडणार नाही महाराज. फार गोड आहे. देवा करता तुकोबाराने संसार सोडला. आदिल्या अमृतारे का मनवे पुरा मनो विचारा ते कलिये. भ्रतार म्हणजे नवरा. आदिल्या भ्रतारे म्हणजे पहिला नवरा सोडला तुकोबारांनी आणि दुसरा नवरा केला. कोणता. तो मज बाबा तो मज बाबा वेळो वेळी बाबा पांडुरंग. नेहमी त्या भगवंताचा सहवास असावा. त्याचं नामचिंतन मुखामध्ये असावं. त्याचंच स्वरूप चित्तामध्ये स्थिर असावं अखंड. मग माणसाच्या जीवनामध्ये किती दुःख असू द्या. आता प्रत्येक माणूस दुःखी हो. प्रत्येक घरामध्ये वाद आहे. प्रत्येक घरामध्ये कलह आहे. कशामुळे महाराज. कशामुळे तुम्ही परमार्थ साधनेपासून दूर आहात. म्हणून हा परमार्थ प्रत्येक घरामध्ये दुःख आहे दादा. पांडवांच्या जीवनामध्ये अखंड दुःख होतं. पण त्यांनी कधी भजन सोडलं नाही. कधीच भजन बंद केलं नाही महाराज. अखंड भजन केलं. भजनामध्ये खूप ताकद आहे. भजनामध्ये जी ताकद आहे ती कशामध्येच नाही दादा. म्हणून भजन अखंड केलं पाहिजे. म्हणून त्या पांडवांच्या रक्तामध्ये जो परमार्थ होता तोच परमार्थ उत्तरेच्या गर्भामध्ये वाहणाऱ्या राजा परीक्षितीच्या रक्तामध्ये प्रवेश झाला.
आणि आईच्या गर्भामध्ये अखंड भजन केलं. काय त्याचा फायदा महाराज? पहिली गोष्ट, राजाला राज्य मिळालं. भजनाचा फायदा सांगतो नीट आहे का? राजाला राज्य मिळालं. पण राज्य मिळालं दुःख येणार होते दादा. दुःखही मिळालं आणि दुःख मिळाल्यानंतर मरणही समजलं. आणि मरण समजल्यानंतर त्या मरणाच्या वाटेतून मुक्त होण्याकरता संसार सोडला राजानं. आणि राजा गंगेच्या काठावर गेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या साधू संतांना विचारू लागला, अरे मी 7 दिवसात मरणार आहे, मी 7 दिवसात मरणार आहे, मला तक्षक नावाचा सर्पदंश होणार आहे आणि मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, कारण मला शमीक ऋषीच्या ऋषी कुमारानं मुलानं मला शाप दिला आहे, मला कोणी ती मार्ग दाखवा. पण महाराज कोणीच मार्ग दाखवत नव्हतं. बरं, राजा असामान्य होता. महाराज राजाकडे 39 गुण होते. किती गुण होते? आपल्याकडे किती गुण आहेत? आपल्याकडे एक बी गुण नाही. आहेत तर सगळे अवगुणच आहेत. आहे का एखादा गुण आपल्याकडे? आपण कथेत बसलो तरी चॅटिंग करतो. आपण गाडीवर बसलो तरी चॅटिंग करतो, जेवायला बसलो तरी चॅटिंग करतो. काय चॅटिंग करतो काही कळतच नाही. 39 गुण होते महाराज राजा परीक्षितीकडे. राजाकडे पहिला गुण होता सत्य. आपल्याकडे आहे का सत्य? कोण सत्य सांगा? मी सुद्धा नाही. कारण मला सुद्धा काही वेळेला खोटं बोलावं, खोटं बोलण्याकरता काही लोक मला भाग पाडतात. आहे का सत्यता आपल्याकडे? सांगा बरं बोटवर करून, मी सत्य, मी आजपर्यंत कधी असत्य वागलो नाही, असं आहे का? या जगात सत्य कोणीच नाही. सत्य फक्त परमात्मा आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये सत्य फक्त परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचे सगळे गुण राजा परीक्षितीमध्ये होते. म्हणजे सत्य होतं. नुसती सत्य नव्हतं मला, राजामध्ये पवित्रता होती. राजामध्ये दया होती, क्षमा होती, त्याग होता, समता होती, संतोष होता, सरळता होती, शम दम तप तितिक्षा उपरती शास्त्र विचार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य वीरता तेज बल स्मार्त स्वतंत्रता कौशल्य क्रांती धैर्य निर्विकारता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्मिकता कीर्ती गौरव निरंकारता. आणि राजामध्ये 39वा गुण होता शेवटचा कोमलता. मग मला सांगा, एवढे गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याच्याकडनं कधी चूक होईल का? राजाकडनं चूक झाली. हो काय चूक झाली? राजानं आईचं ऐकलं नाही. उत्तरेनं सांगितलं होतं तुझी रूम विचारतोय, तुझी खोली विचारतोय, हिचा दरवाजा का उघडला नाही? आईनं सांगितलं तो दरवाजा उघडतच नाही. केव्हा उघडतो? ज्या वेळेला आपल्या राज्यावर कोरोना सारखी महामारी येते, दुष्काळ पडतो, अकाल, त्यावेळी ते दरवाजा खोलला जातो, त्याच्यातली साधन सामग्री काढली जाते आणि राज्याचं पोट भरलं जातं.
ऐकलं नाही राजानं महाराज. आणि कुलूप उघडलं, आत गेला. पुन्हा आईनं समजून सांगितलं. बरं, आई आणि वडील हे जरी मानव देहामध्ये आपल्या समोर असतील, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ना, हे संत विचाराचं प्रेम असतं. आपल्याला आई वडील शरीराने दिसतात हो, पण त्यांच्या हृदयामध्ये जे प्रेम असतं ना, ते प्रेम हो आईचं प्रेम असतं, माऊलीचं प्रेम असतं, संत विचाराचं प्रेम असतं. आईसी कळवळ्याची जाती करेला वाविंती, पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ईसाई. आईला मुलगा कसाही असला कधीच दुःख होत नाही, कधी वाईट वाटत नाही. किती मुलाच्या चुका सांगा आईला, आई कधीच मान्य करत नाही. का? तिच्यामध्ये संत विचाराची मूर्त मेळ आहे. जे कुणास उमगत नाही, ते दैवत असते आई. जे कुणास उमगत नाही, ते दैवत असते आई. जे पिल्लासाठी झुंजते, जे पिल्लासाठी झुंजते, ते काळजी असते आई. कुणास उमगत नाही, ते दैवत असते आई. जे कुणास उमगत नाही, ते दैवत असते आई. जे कुणास उमजत नाही, ते दैवत असते आई. आई अजून कोणालाच कळालं नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एकदा जीवनामध्ये आल्यानंतर श्यामच्या आईचं पुस्तक वाचा. जी माणसं श्यामच्या आईचं पुस्तक वाचत नाही, ती बायकोचं ऐकतात फक्त. आणि ज्यानं श्यामची आई वाचली ना, तो कधीच आईचा विरोध करणार नाही, बापाचा विरोध करणार नाही. दादा ऐका ना, मग आईचं ऐकलं नाही. 39 गुण होते. सार्वभौम राजा होता, कलियुगाचं दमन केलं होतं, धर्माला चौथा पाय लावला होता, साधू संतांचं रक्षण केलं होतं, सगळ्यांचे आश्रम धैर्यतेने उभारले होते, आणि निर्भीड होऊन साधू संत जप तप अनुष्ठान करत होते, साधना करत होते. त्याच काळामध्ये राजानी दरवाजा उघडला, आत गेला. आत गेल्यानंतर पुन्हा आईनं समजून सांगितलं, आई हे राजा, आत गेलायस ना, तर आतमध्ये फक्त वस्तू पहा, तिचा स्वीकार करू नको. ऐका ना, राजाने वस्तू पाहिल्या, सगळ्या सोन्याच्या होत्या. सोन्याची रथ होती, सोन्याचे चिलखत होती, सोन्याच्या तलवारी होत्या, सोन्याच्या खडावा होत्या. आणि त्याच सामुग्रीमध्ये एक मन विलोभनीय करणारा सुंदर रत्न जडीत पाचून वेढलेला
असा एक सोन्याचा सुंदर आकर्षक असा डोक्यातला टोप होता. तो टोप राजानं पाहिला आणि राजा त्या टोपाजवळ जायला लागला. तेवढ्यामध्ये आईनं थांबवलं, हे राजा, तो टोप स्वीकारू नको, डोक्यात परिधान करू नको, कारण तो दुष्ट जरासंधाचा जी टोप आहे. म्हणून दुष्ट माणसाची वस्तू कधीच वापरायची. वस्तू जाऊ द्या, दुष्ट माणसाच्या संगतीत कधीच राहायचं नाही. मग संगत करायची असेल ना, संतांची संगत करा. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन संग लाग रे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. मग वाईट संगतीचा स्वीकार करण्यापेक्षा चांगल्याची संगत करा ना. आणि वाईट संगतीच्या वस्तूचा जर स्वीकार केला तर त्या वस्तूचे बाधित संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये येत असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुणाची वस्तू वापरायची नाही. कुणाचा शर्ट घालायचा नाही, कुणाचं सोनं पडलं असलं तरी उचलायचं नाही. कुणाची वस्तू स्वीकारायची नाही. मला मी माझी वस्तू कुणाला देत नाही आणि मी कोणाची वस्तू घेत नाही. घ्यायची असेल तर नवी घेतो. एखाद्याकडनं वस्तू घ्यायची असेल ना मला, नवी घेतो, दुकानात जाऊन घेतो. पण कोणाची वस्तू घेत नाही. सागर जो म्हटलं ना, महाराज हा मोबाईल घ्या, अजिबात नाही. आता अजिबात का नाही? कारण तुला जास्त गरज आहे त्याची. आता कथेत सुद्धा शांत बसत नाही आपण. टावर लटकलेला होता. अरे भाग्यवान आहे तू बर का सागर. अरे खरंच भाग्यवान आहे तू. तू अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलाय. खरंच भाग्यवान आहे तू. तुझा लग्न सोहळा हा श्रीमद भागवत कथेमध्ये होतोय.
अरे तुझ्यासारखं भाग्यवान त्या पोरीसारखं भाग्यवान कोणी नाही. हा? खरंच भाग्यवान आहे तू. आम्हाला सुद्धा हेवा वाटतो आता. हा? आमचंही लग्न भागवत कथेत झालं पाहिजे होतं, पण नाही, आमच्या भाग्यात नव्हतं ते. पण तू भाग्यवान आहे की तुला श्रीमद भागवत कथेमध्ये या संतांच्या विचारामध्ये, संतांच्या संगतीमध्ये हा? आज एक टेटस पाहिलं मी, टेटस मी ठेवलंय ते आज. सागरच्या लग्नाची पत्रिका आहे आणि ज्यानं पत्रिका वाचली त्यानं खाली लिहिलंय, फार उत्तम यांचा लग्न सोहळा, वैवाहिक जीवनाची सुरुवात अशा भव्य आणि दिव्य आध्यात्मिक स्वरूपातून होत असणार, तर त्यांच्या पोटी साक्षात भगवंत जन्माला येणार. हे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही की तुमची श्रीमद भागवत कथेमध्ये लग्न सोहळा होत आहे. याच्या आधी मी 2 नंदुरबार शहरामध्ये 2 विवाह सोहळा कथेमध्ये केलेले आहेत, आणि हा 3रा विवाह सोहळा आहे. भाग्यवान आहे, याला संगत म्हणतात. आणि माणसाने संगत चांगली केली पाहिजे. संगत चांगली असली की माणसाचं काम बिघडत नाही, आणि बिघडलेलं काम चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत करा, आईच्या गर्भामध्ये भगवंताचं भजन करा, ऐका ना. पण आपण दुसऱ्याची वस्तू वापरतो आणि त्याचे बाधक संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये येतात, आणि म्हणून आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतो. बघा ना, पायीची वाहन पायी बरी. तिचं किचन वट्यावर गेली तर माणसं शुद्धीत खातील का? 90 हाणूनच खातील. चप्पल, दारातली चप्पल जर किचन वट्यावर गेली आणि स्त्रीनं स्वयंपाक केला तर माणूस शुद्धीत खाईल का? 90 हाणूनच खाईल, महाराज 90 पिऊनच खाईल. का? हे संस्कार असतात. आणि म्हणून राजानं तो दुष्ट जरासंधाचा टोप घातला आणि राजाची मती बिघडली. राजा पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला आणि जंगलामध्ये शिकारी करता निघाला. आपण काल पात्र पाहिलं, दृश्य पाहिलं. आणि राजाला 7 दिवसा मरण येणार असा शाप मिळाला. तक्षक नावाचा सर्प दंश होणार आणि 7 दिवसामध्ये राजा मरणार हे राजाला कळालं, आणि राजाने संसार सोडला, लंगोट बांधला, आणि राजा गंगेच्या काठावर आला. ऐका ना, पण गंगेच्या काठावर आल्यानंतर साधू संत भेटत होते, पण कोणीच मार्ग सांगत नव्हतं. परीक्षित राजा नाराज झाला, स्वतःला दोष देऊ लागला. आपण महापापी आहोत, आपणास कोणीच मार्ग दाखवत नाही. खंत वाटली, ऐका. आणि त्यावेळेला आठवण झाली राजा परीक्षितीला आपल्या आजीची. आता राजा परीक्षितीची आजी कोण होती? कोण होती? कुंती माता. वा, कुंती मातेची आठवण झाली. ज्या वेळेला आपल्याला कोणी मार्ग दाखवत असेल ना, त्यावेळेला त्यांनी भगवान गोपाळ श्रीकृष्णाला हाक मारावी. द्रौपदीच्या बाबतीत तेच घडलं ना. द्रौपदीचं वस्त्र हरण झालं. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, हो, सगळे मोठे मोठे रथी महारथी तिथे बसलेले असताना सुद्धा, अरे 5 पांडव असताना सुद्धा हो, कुणीच धावून गेलं नाही. शेवटी द्रौपदीनं कुणाचा धावा केला? दिल से जोड़े रिश्ते को निभाना ही होगा,
भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, दिल से जोड़े रिश्ते को निभाना ही होगा, दिल से जोड़े रिश्ते को निभाना ही होगा, भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, आना ही होगा कन्हैया, 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 आना ही होगा। भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, भक्तों की पुकार सुन के आना ही होगा, भक्तों की पुकार सुन के आना ही होगा। द्रौपदीने भगवंताला हाक मारली, संकट पडले बारी कृष्णा धावरे, कृष्णा धावरे, संकट पडले बारी कृष्णा धावरे. ऐका तसं राजा परीक्षित गंगेच्या काठावर लंगोट लावून सगळ्यांना विचारला, अरे मला कोणीतरी मार्ग दाखवा, या मरणाच्या दाढेतून मला बाहेर काढा. ऐका पण त्यावेळेला कोणीच मार्ग दाखवत नाही. त्यावेळेला आपल्या आजीची आठवण झाली. आपल्याला मार्ग समजत नसेल ना तर आपल्या दिवंगत वडिलांची आठवण करायची. आपली आई नसेल आईची आठवण करायची, आणि आई असेल तर आईच्या चरणाजवळ जाऊन विचारायचं, या जगामध्ये देवापेक्षा पहिला मार्ग दाखवणारे आपले आईबाप असतात. आणि म्हणून त्या आजीची आठवण झाली, कारण त्या आजीनं सुद्धा त्या भगवंताचा धावा केला. तेरे मेहरबानी का हो जयतना, मैं तो पाने के काबिल नहीं हूँ, मैं आ तो गया मगर जानता नहीं हूँ. जो सुख में सुमिरन करे तो दुख कहाँ से आ, जो सुख में सुमिरन करे तो दुख कहाँ से आ, तेरे मेहरबानी का बोझ इतना मैं तो पानी के काबिल नहीं हो. त्यावेळेला कुंती मातेनं भगवंताला धावा केला, भगवंताची आठवण केली, आणि तेच सूत्र तोच धावा राजा परीक्षितीने केला. नारायणा नारायणा कृष्ण गोविंद गोपाल नारायणा. त्याला नाचायचं ते जागेवर नाचायचं, जागेवर श्री कृष्ण गोविंद नारायण. हे नारायणा नारायणा कृष्ण गोविंद गोपाल नारायणा. नारायण नारायण कृष्ण गोविंद काल नारायण.
गोपाल नारायणा. आणि राजा परीक्षितीने शेवटी मग भगवंताचा धावा केला. तेवढ्यामध्ये शुकदेवांच्या आपला राजा परीक्षितीच्या समोर शुकदेवांचं आगमन झालं. शुकदेव त्यावेळेला कसे दिसत होते महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, वंचना करती नष्टभंज, मुख्य श्रेष्ठ वंदिता, पुरविती आरती शिष्याची. शुकदेवांना आसन घातलं, लोटांगण घातलं, घाली संतासी आसनी, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरे. साधू संतांना आसन घातलं, पूजा केली तर आपल्या अंतकरणातली इच्छा पूर्ण होत असते. साधू संतांनी शुकदेवांचं राजा परीक्षितीने स्वागत केलं, पूजन केलं, आसन घातलं, लोटांगण घातलं आणि शुकदेवांच्या पायावर नतमस्तक झाला. ऐका, अशा प्रकारे पहिला स्कंद या ठिकाणी परिपूर्ण पूर्णाहुतीला गेला. आपण दुसऱ्या स्कंदाला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. दुसरा स्कंद साधना स्कंद आहे. मन चित्त बुद्धी शुद्धीकरणाचा स्कंद आहे. मरणासन्न व्यक्तीने काय, कसं आणि कोणतं साधन करावं याचं प्रतिपादन करणारा हा दुसरा स्कंद आहे. राजा परीक्षिती मरणासन 7 दिवसात मरणार आहे. आपण सुद्धा किती दिवसात मरणार आहे. अय लासगाव, कितला दिन मा ती बाई नाही म्हणून मागली. तुम्ही नाही म्हणा, नाही तर काही म्हणा, तुम्ही 7 दिन मा प्रत्येकाला 7 दिवसात मरावाच लागेल. असंच एका गावाला सांगितलं. आपण एका गावाला असं सांगितलं, या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळी रडायला लागली हो. आणि एक हसत होतं पाठीमागं. त्याला म्हणतो, का रे, सगळी माणसं 7 दिवसात मरणार असं सांगितल्यावर रडायला लागली, तू गावावर असतो तो म्हणे मी या गावात नाही. येडी हळद, तू कोणत्याही गावाला राहाय, तुला मरावं. जग में अकेले आया, जाना अकेले या. जग में अकेले आया, जाना अकेले या. जग में अकेले आया, जाना अकेले या. स्वामी स्वामी जगद्गुरु तेरी महिमा मैं जानूं. स्वामी स्वामी जगद्गुरु तेरी महिमा मैं जानूं. जग में अकेले आया, अकेले या. जग में अकेले आया, जाना अकेले या. या जगतामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला 7 दिवसात जायचे. कितला दिन मा 7 दिन. प्रत्येकाला जायचे. एका माणसाची सायकल हरवली. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. एका माणसाची काय हरवली? सायकल हरवली. मग आता मला सांगा, एका माणसाची सायकल हरवली, मग त्यानं सायकल कुठे शोधली पाहिजे?
शेजारी, गल्लीत, गावा, परिसरात. बरं नाही कुठं सापडली तर कुठे गेलं पाहिजे? पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे. माझी ही सायकल चोरीला गेली. पण ते बानट होतं. ते काय होतं? बानट. त्यानं शेजारी शोधली नाही, गल्लीत शोधली नाही, गावात शोधली नाही, परिसरात शोधली नाही, पोलीस स्टेशनला गेलं नाही. ते येडं होतं माझ्यासारखं. मी येडा आहे का? तुम्ही तर आमण राहणार व मा. ते येडं होतं महाराज. ते स्मशानभूमीत जाऊन बसलो. कुठं? कुठे? स्मशानभूमीत. आणि नेमकेच त्या 7-8 दिवसामध्ये 2-4 माणसं मिली. मी वाटे लावायला गेलो. घरी राहिलो की वाटे लावायला मी जातो. वाटे लावायला गेलो. 2-3 वेळा गेलो हप्त्यातून. महाराज तो मला तिथंच बसलेला दिसला. तिसऱ्या वेळेला त्याला विचारलं, म्हणते भाऊ मी 3 वेळा वाटे लावायला आलो या हप्त्यामध्ये, पण 3 हप्त्यापासून तुम्हाला इथंच दिसतो. भानगड काय आहे? तो म्हणे महाराज म्हणून सायकल चोरीला जायचं म्हणे. म्हणतो मग का रे? तुझी सायकल चोरीला गेली आहे. मग तू गल्लीत शोध, गावात शोध, परिसरात शोध, नाही सापडली तर पोलीस स्टेशनला शोध. तो म्हणे महाराज कुठे शोध करायची गरज नाही. ज्यानं सायकल चोरली असेल तो एक दिवस इथं येईन म्हणे उभा. तसं आपल्याला एक दिवस, 7 दिवसापासून आपल्याला एक दिवस तिथं जायचंच नाही. म्हणून मरणासन्न व्यक्तीनं काय करावं, कसं करावं, कोणाचं भजन करावं हे सांगणारा आज स्कंद आहे. आणि म्हणून मरणासन्न व्यक्तीनं काय करावं? त्या भगवंताचं भजन करावं. हरि नाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. हरि नाम बोला, प्रभु नाम बोला, हरि नाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. या मरणाच्या वेळी येईल काम तुला. गर्व रावणाने केला होत्या रामन मारिला. गर्व रावणाने केला होत्या रामन मारिला. हरि नाम बोला, प्रभु नाम बोला, हरि नाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. या मरणाच्या वेळी, या मरणाच्या वेळी, या मरणाच्या वेळी प्रभु नाम बोला. म्हणून मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे? आपण सुद्धा सगळे मरणासन्न आहेत महाराज. आपण सुद्धा एक दिवशी मरणाच्या वाटेवर जाणार आहोत. मग मरणाच्या वाटेवर जाणाऱ्या माणसाने काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. पण कसं केलं पाहिजे? देव पहावया असे ते देवची वोनी ठेलो. अशी अवस्था झाली पाहिजे माणसाची. असं भजन झालं पाहिजे. आणि अशी अवस्था व्हावी असं वाटत असेल तर मग श्रवण करा श्रीमद भागवताचं, संकीर्तन करा. भगवान गोपाळ श्रीकृष्णाचं, विठ्ठलाचं संकीर्तन करा. तुकाराम महाराज म्हणतात ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे त्याच्या सुखा पारणा. अंत काळाला जो देवाचं भजन करतो त्याच्या सुखाला पार राहत नाही. म्हणून सुतजी सांगता शौनक हो, राजा परीक्षिती सच्चिदानंद तापत्रय नाशक भगवान श्रीकृष्णाचं अनन्य भावाने स्मरण केलं. त्याला त्याशिवाय पर्यायच नव्हता. माणसाला भगवंताच्या भजनाशिवाय पर्यायच नाही महाराज. तुम्ही जेवढं संसारात कमवणार ना काहीच येणार नाही. तुम्ही जेवढं कमवलं सगळं इथंच राहील. साचलिया होय ठेवणे,
तुम्ही जे साचवणार आहे ना ते इथंच ठेवावं लागणार रे. साचलिया होईल ठेवणी, द्यावी विठ्ठलासी सुखाला. तुम्ही असं काही करा की विठ्ठलाला सुख मिळालं पाहिजे, भगवान गोपाल श्रीकृष्णाला सुख मिळालं पाहिजे. आणि तुमच्या नामसंकीर्तनाने, तुमच्या भजनाने, तुमच्या भक्तीने जर देवाला सुख झालं तर देव आपलं सुख देतो महाराज आपल्याला. मग देवाला सुख होईल असं वाटा. द्यावे विठ्ठलासी सुखा लागी. मग काय करा, कराल ते परमार्थाची तातडी, परमार्थाची तातडी करा. त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही महाराज. शेवटी परीक्षितने श्रीकृष्णाचं ध्यान केलं आणि शुकदेवजी गंगेकाठी हजर झाले. 16 वर्षीय तरुण नखसिकांत तरणा सुंदर ऋषी मुनींमध्ये, साधू संतांमध्ये उठून दिसणारा असं ते सुंदर रूप नंग धडंग योगीराज ऋषी समुदायासमोर हजर झाले. प्रत्यक्ष व्यासांनी त्यांचं स्मरण केलं. नारदांनी त्यांना वंदन केलं, पाद्यपूजा केली. परीक्षितने प्रार्थना केली आणि राजा परीक्षित म्हटलं, हे योगीराज, 7व्या दिवशी माझा या जगातला प्रवास संपणार आहे. अनशन व्रताचा स्वीकार करून, संसाराचा त्याग करून मी इथपर्यंत आलोय. मला मुक्ती मार्गाचं दर्शन घडवा, असं राजा परीक्षितीने शुकदेवांना सांगितलं. त्यावेळी शुकदेवजी सांगतात, राजन, तू तर सर्व परित्याग केलेला आहे. कसल्याच गोष्टीची तुला इच्छा राहिली नाही, आसक्ती नाही, उपासनांची गरज नाही, पण केवळ माहिती म्हणून ऐक. तस्मात् भारत सर्वात्मा भवानीश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मार्तव्यसेवताभ्यं एतावान् सांख्ययोगानां सर्वधर्म परिनिष्ठयं जन्मलाभ परम पुरुषा अंते नारायण स्मृती. माणसाने असं भजन केलं पाहिजे की अंत काळाला माणसाच्या मुखामध्ये भगवंताचं भजन आलं पाहिजे. अभय पद प्राप्तीसाठी केवळ श्रवण संकीर्तन करून ध्यानाने, धर्म निष्ठेने, आत्वा भक्तीने मी या जगाला अशा व्यवस्थेतून नेऊन ठेवलंय की मृत्यू समय त्याच सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं त्याला दर्शन घडत असतं. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि सप्तावतरण व नारायण या युक्त ब्रह्मांड देहामध्ये वैराज नावाचा भगवान केवळ एक ध्यानाचं स्वरूप आहे. त्याच्या विराट स्वरूपाचं मंगलमय नयन रम्य ध्यान करावं, त्याची शेवटी आठवण करावी, त्याचं भजन करावं, त्याची आवड धरावी. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. इतकं त्या परमात्म्याचं सुंदर रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया. किती सुंदर आहे तो परमात्मा.
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. त्या परमात्म्याकडे सर्व सुख आहे महाराज. हा म्हणून त्याला आवडीनं पहा. पाहीन श्रीमुख आवडीने. असल्या प्रकारचं रूप ध्यानी आलं की अनंत जन्माचा शीन जातो व शेवटी त्या माधवाची गती प्राप्त होत असते. म्हणून त्या परमात्म्याचं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. इतका तो परमात्मा सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे. सुरेख सुंदर होतिले परब्रह्म तेज भागले. ते व्योमी व्योम सामावले नयनी ओमा. या जगामध्ये एकच परमात्मा आहे तो सुंदर आहे महाराज. देव एक आहे पण माणसाच्या इच्छा अनेक आहे. माणसाची इच्छा अनेक आहेत. कुणाला कशाची इच्छा, कुणाला कशाची इच्छा. हा कुणाला ब्रह्मतेजाची इच्छा, कुणाला संततीची इच्छा, कुणाला तेजाची इच्छा, कुणाला पराक्रमाची इच्छा, कुणाला राज्याची, कुणाला प्रतिज्ञेची, कुणाला सुंदर पत्नीची इच्छा असते. ऐका ना. कुणाला प्रेम धर्माची इच्छा, कुणातल बाधेतून मुक्त होण्याची इच्छा, कोणाला लक्ष्मीची इच्छा, कोणाला धनाची इच्छा. पण तुमची जशी इच्छा आहे तशी देवता आहे महाराज. कोणत्याही देवाला जपून काही मिळणार नाही आहे. कारण आपल्या कामना वेगळ्या वेगळ्या, आपल्या इच्छा वेगळ्या, तसं देव सुद्धा वेगळा आहे. संततीची इच्छा असेल तर प्रजापतीची सेवा करावी लागते. लक्ष्मीची इच्छा असेल तर मायादेवीची आराधना करावी लागते. धनाची इच्छा असेल तर वसूची आराधना करावी लागते. ऐका ना. प्रेमाची अनुकूलता इच्छा असेल तर साध्य देवताची इच्छा करावी लागते. पण ऐका ना. पण तुम्ही जी इच्छा करतात ना ती तुम्हाला मिळते, पण ती इच्छा शेवटपर्यंत प्राप्त होते पण ती शेवटी लयाला सुद्धा जात असते. पण ऐका, भगवंताचं स्वरूप अंतःकरणामध्ये साठवलेलं आणि त्याने केलेलं भजन कधीच आपल्या अंतःकरणातून जात नाही. हा आणि म्हणून या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत आणि माणसं नाशिवंतच गोष्टीकडे जास्त जात आहेत. बघा ना, संसारामध्ये सगळ्या गोष्टी नाश पावणार आहेत. संसारातली कोणती गोष्ट शिल्लक राहणार आहे मला नाही. म्हणून तुकाराम मला सांगतात ना, ऐसे का ओ न करा काय. फॅन बंद करा. ऐसे का ओ न करा काय. पुढे नाही नाच जा विश्वंभरा शरणांगता. आणि म्हणून या जगामध्ये जेवढ्या तुम्ही इच्छा कराल त्या इच्छा सगळ्या नाश पावणार आहेत. तस्मान सर्वात्मान राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कृतव्यश स्मर्तवयो भगवान नृणाम. आणि म्हणून ज्या भगवंताचा रूप पाहायचंय, त्याचं स्वरूप अंतःकरणामध्ये साठवायचंय, त्या भगवंताच्या सृष्टीविषयक जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. भगवंताच्या सृष्टीविषयक लीलांचं स्मरण श्रवण केल्याने मोक्ष सुखाचा लाभ होत असतो. म्हणून सृष्टीची कथा ऐकली पाहिजे, भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजे. कथा अमृताचं पान करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणात भक्ती वाढते, भक्तीला पुष्टी लाभते, भक्ती समृद्ध होते, अंतःकरण निर्मळ होतं आणि विषयाबद्दल विरक्ती निर्माण होते. ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर प्रवास धोपट करता येतो. त्यावेळेस शुकदेव सांगतात, अरे राजा, तू तर निघालाय मुक्ती मार्गाच्या प्रवासाला. जिथं जायचंय तिथून परत यायचं नाहीये. मग हे काम कर. हे सगळं त्यानं निर्माण केलंय.
कारण ही सृष्टी त्यानं निर्माण केली. पहिले कोठेच नव्हते काही, 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 कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, कानवा दे रे दे रे दे. पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले पहिले कोठेच नव्हते काही. कोठेच काही नव्हतं महाराज. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता, फक्त एक भगवंताचं अधिष्ठान होतं. आणि त्यावेळेला महाराज चंद्र सूर्य तारा हे सगळे या भगवंताने निर्माण केलंय. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते हा, काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, कानवा दे रे दे रे दे. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. निर्माण झाली तिने केसे बा घेऊन याद केली. राधिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कानवा तेरे तेरे तेरे, कानवा तेरे तेरे तेरे. तिने मळत दादला केला, कोण लाईट म्हणे आ बोला. आला तिचेच बोलणे चाला, तरी कैवल्य सख तुम्हाला. कानवा केले देले, पहिले कोठेच नव्हते काही, सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. तो देश शिवाला नाही, माझं घर मीन झाले पायी. शिवाला नाही, माझं घर मीन झाले पायी. व्याल 5-5 पोरे ती, एके नवल दियेचे काही. कानवा तेरे तेरे, कानवा तेरे तेरे तेरे. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. काहीच नव्हतं महाराज एका भगवंताशिवाय. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता. मग त्याची ढालगज निर्माण झाली. आणि त्या ढालगजीनं ही एवढी ख्याती केली महाराज. हे सगळं देवानं निर्माण केलं आहे. सृष्टीचं वर्णन करताना श्रुती वर्णन करते, न एकाकी रमते. भगवंताला एकट्याला करमत ना. आपल्याला करमतं का एकट्याला? आपल्याला एकट्याला करमत नाही दादा. तसं देवाला सुद्धा एकट्याला करमत नव्हतं. नीट ऐका. आणि म्हणून नारायणाने सृष्टीची निर्मिती केली. ऐका, नारायणाने सृष्टीची निर्मिती केली. लोकवस्तू लीला कैवल्यम. ब्रह्मसूत्र सांगतं, ही जी लीला आहे ना लोकवस्तूची, ही भगवंताची लीला आहे. तुम्हाला आम्हाला जन्माला घालणारा तो भगवंत आहे. म्हणून शुकदेव सांगतात, हे राजन, सृष्टीची निर्मिती अहंकारातून झाली. नीट ऐका. अहंकाराचे 3 प्रकार आहे. सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. सात्विक अहंकारातून दिशा, वायू, सूर्य, वरुण
अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, चंद्र, मित्र, प्रजापती, वाघ, पाणी, पाद, पाय यांची निर्मिती झाली महाराज. राजस अहंकारातून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय अशी 10 कर्मेंद्रिय निर्माण झाली आणि एक मन निर्माण झालं. ऐका, त्यानंतर पिंड ब्रह्मांड युक्त शरीर निर्माण झालं. पिंड ब्रह्मांड युक्त शरीर, ते पिंड ब्रह्मांड युक्त शरीर 1000 वर्षापर्यंत पडून राहिलं. हा, आणि त्या 1000 वर्षापासून पडलेल्या त्या पिंड ब्रह्मांडामध्ये नारायणाने प्रवेश केला. ऐका, नारायणाने प्रवेश केला. ते पिंड ब्रह्मांड युक्त शरीर सजीव झालं. नीट ऐका जरा, ते सजीव झालं, हलायला लागलं महाराज. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी, ब्रह्मदेव जोपासण्यासाठी, विष्णू आणि संहारासाठी शंकराची उत्पत्ती झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि ब्रह्मदेवाने इकडे तिकडे पाहिलं की मी कुठून आलो, म्हणून ब्रह्मदेवाला 4 मुख निर्माण झाली, चतुर्मुख म्हणतात. ऐका, आणि अशा प्रकारे नारायणाने ब्रह्मदेवाला प्रत्युत्पत्ती करण्याचा आदेश दिला. नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. आपण कुठून आलो हे त्याच्या लक्षात येईना, म्हणून त्याने 4 दिशेला पाहिलं, म्हणून तो चतुर्मुख झाला. आणि आपण कुठून आलो हे पाहण्याकरता ब्रह्मदेव त्या कमळाच्या देठाच्या साह्याने तळापर्यंत गेला, तर त्याला नारायण भगवंताचं दर्शन झालं. आणि त्यावेळेला नारायण भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही एक काम करा, प्रजेची उत्पत्ती करा. प्रजेची उत्पत्ती करा. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने नारायणाची स्तुती वंदना केली. तर ब्रह्मदेवाने नारायणाच्या सांगण्यानुसार 1000 वर्ष, 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली. नारायणाने ब्रह्मदेवाला स्वधाम दर्शन दिलं. नीट ऐका, आणि प्रजोत्पत्ती करण्याचा आदेश दिला. आणि त्याच नारायणाने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. त्या ब्रह्मदेवाच्या उपदेशक नारायणाचं आपण संकीर्तन करूया. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, शंकराची उत्पत्ती झाली, विष्णू भगवंताची उत्पत्ती झाली. आणि अशा प्रकारे दुसरा स्कंद या ठिकाणी पूर्णाहुतीला गेला. आपण 3ऱ्या स्कंदाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत. 3ऱ्या स्कंदामध्ये आसुरी विसर्ग आणि देव विसर्गाच्या कथा आल्या आहेत. आसुरी म्हणजे राक्षस, देव आणि राक्षसाच्या कथा आल्या आहेत. आता राक्षस कुणाला म्हणायचं? आपण राक्षस कुणाला म्हणतो? ज्याचं आवाढव्य शरीर आहे, ज्याला 2 शिंग आहे, त्याच्या मोठ्या मोठ्या दाढा आहेत, भले मोठे केश, आपण त्याला राक्षस म्हणतो. तो राक्षस नाही, राक्षस आपल्यामध्येच आहे.
आता राक्षस कुणाला म्हणतात नीट ऐका. बिगर कष्टाने खाणारा सुद्धा राक्षसच आहे. अतिथीचं स्वागत न करणारा सुद्धा राक्षसच आहे. स्वतः करता शिजवणारा सुद्धा राक्षस आहे. आणि म्हणून अग्नीमध्ये आहुती न टाकणारा सुद्धा राक्षस आहे. अवास्तव नफा घेणारा सुद्धा राक्षस आहे. आमंत्रण देऊन मुद्दाम अपमान करणारा सुद्धा राक्षस आहे. दुर्बुद्धी म्हणून दुर्बुद्धीने वागणारी माणसं नेहमी नरकामध्ये राहतात. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. देवाला रोज प्रार्थना करायचा, देवा मला बुद्धी दिली ना, तर या बुद्धीमध्ये तू कधी दुर्बुद्धी निर्माण करू नको. विदुर यात्रेत उद्धवाने सांगितल्यानुसार हरिद्वारी मैत्रेयाच्या आश्रमात जातो. मैत्रेयाने श्रीकृष्णाच्या मुखातून उद्धवासाठी केलेला सर्व उपदेश विदुराला कथन करतो. नीट ऐका. त्यावेळेला सृष्टीचं वर्णन करताना सांगतात की प्रकृत सृष्टी वैकृत सृष्टी देवानं निर्माण केली. ऐका जरा. शुकदेव सांगतात, राजन कालगणनेचं स्वतंत्र वर्णन करताना मैत्री विदुराला सांगतात, सत्य त्रेता द्वापार आणि कली हे 4 युग मिळून एक चतुर्युग होतं. आणि ज्या वेळेला असे 71 चतुर्युग होतात त्यावेळेला एक मनवंतर होत असतं. आणि अशी आपल्याकडे किती मनवंतर आहे? 7 मनवंतर आहे. 6 मनवंतर होऊन गेली. आपण 7व्या मनवंतरात आहे. कोणत्या मनवंतरात? वैवस्वत मनवंतर. ज्यावेळेला आपण एखाद्या पूजेला बसतो ब्राह्मण म्हणतो ना, वैवस्वत मनवंतर आहे. म्हणून वैवस्वत मनवंतरामध्ये आपण आहोत. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 10 ऋषी निर्माण केले. मरीची, आत्री, अंगिरा, पुलस्य, पुलह, क्रतु, ध्रुवु, वशिष्ठ आणि नारद असे 10 ऋषी निर्माण केले. पण या 10 ऋषींचा प्रजे उत्पत्ती करण्याकरता काही उपयोग झाला नाही. ते जंगलामध्ये निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका.